शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सर्व शेतकरी बंधूंना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण इथे डाळिंबीच्या प्लॉटवर आलेलो आहे। इथे 2 वर्षाची प्लस झाड आहेत। त्या ठिकाणी आपण आता नियोजन करत आहे बहार धरण्याचा। त्या संदर्भात आता सध्या बागेमध्ये साफसफाई चालू आहे। आता आपण थोडं नियोजन ही करणार आहे की हे जे लॅटरल आहे, लॅटरल सिंगल लॅटरल आहे, तर आपण डोस टाकायच्या आधी आपण 2 लॅटरल दोन्ही साईडला टाकणार आहेत। हे प्लेन लॅटरल टाकणार आहेत, जेणेकरून डोस टाकताना आपण 4ही साईडला डोस टाकणार आणि त्या पाण्याच्या मार्फत ते पिकाला लागू होईल। राहिली दुसरी गोष्ट म्हणजे ह्याला आपण इथ्रेल हे 10 नोव्हेंबरला मारणार आहेत। त्याच्या आधी आपल्याला डोस टाकून घ्यायचा आहे, छाटणी करून घ्यायची आहे। या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक सांगू इच्छितो, ह्या डोसमध्ये आपण काय काय टाकायचं आहे। आता ह्या डोसमध्ये आपण अमोनियम सल्फेट, त्यानंतरनं 1840, त्यानंतरनं ग्रीन हार्वेस्ट कंपनीचं हॉर्टिकल्चर स्पेशल, त्यानंतर एशियन कंपनीचं बोन मेल, त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये SOP आणि MOP, मायक्रोन्यूट्रन टाटा ध्रुवी गोल्ड आणि मायक्रोरायझा ही 4 किलोमध्ये हे पूर्ण भेसळ मटेरियल करून आपण हे जिथे झाडाचे ड्रिपर आहे त्या ड्रिपवर आपण टाकणार आहे। साधारण एका झाडाला 1 किलोच्या आसपास डोस पडतोय, तर ह्या ठिकाणी 4 ड्रिपर होतील, तर प्रत्येक ड्रिपरच्या खाली 250 ग्रॅम आपल्याला ही डोस पडेल। आणि ही पाणी जे आहे ते आपलं 10 तारखेला आपण इतर मारल्यानंतर आपलं साधारण 15 तारखेच्या आसपास पहिलं 15 नोव्हेंबरला पाणी होईल। तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण फक्त ही सांगू इच्छितो की आता नवीन बहार धरण्याचं नियोजन चालू झालेलं आहे। सर्व शेतकरी मित्रांना विनंती आहे की आपले काही प्रश्न अडचणी असतील तर तुम्ही जरूर कळवावे।